आपण 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करतो. तर इथे आल्यानंतर मला असं वाटतं की आपण रोज महिला दिन साजरा करायला हवा. महिला या आपल्या संसाराला थोडाफार हातभार लागावा म्हणून काही ना काही धडपड करत असतात. तर आज शाहू मिल येथे आपण आलो आहोत. तर इथे बचत गटाचे स्टॉल लागलेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून महिला काही ना काही उद्योग करून आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावतात. तर अधिक माहिती आपण या महिलांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, आपले नाव? माझं नाव विद्या राजेंद्र मानगावकर, सुगरण बचत गट. कुठून आलात तुम्ही? आम्ही गारगोटीहून आलो आहे, भुदरगड तालुका. तर इथे बचत गटाचा कोणता स्टॉल तुम्ही लावला आहे? इथं खाद्ययात्रा सुरू आहे. आम्ही इथं आमचे एक फराळाचे पदार्थ लावलेले जे आम्ही सतत बनवत असतो आणि त्याच्यानंतर खाद्ययात्रा आहे म्हटल्यानंतर आम्ही आमचे पोळी भाजी केंद्रा थ्रू कांदा भजी आहेत, आम्ही बांगडा फिश करी आज लावलेली आहे मालवणी, आणि कोंबडा वडा पण केला होता आणि बिर्याणी पण केलं. रोज आम्ही व्हरायटी वेगवेगळी देत असतो. तर नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सौ सुरेखा अजय सोनार. मी पण सुगरण बचत गटातून म्हणजे तिथून आलेली आहे. आम्ही एक विविध म्हणजे असं स्टॉल, विविध रंगी आपला असा स्टॉल आहे. त्या स्टॉलमध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आमची फॅसिलिटी आहे, म्हणजे एक स्पेशालिटी म्हणून आम्ही आमचा गुलमोहर चिवडा इथे म्हणजे सादर केलेला आहे. त्या चिवड्याला आम्हाला भरपूर अशी म्हणजे ओळख मिळालेली आहे. त्याच्यानंतरच मोतीचूर लाडू असू दे किंवा ड्रायफ्रूट चॉकलेट असू देत, तुमचे ह्याचे ड्रायफ्रूट लाडू आहेत, मेथी शंकरपाळी आहेत, पालक चकली आहे, असे रोजचेच पदार्थ आहेत. पण त्यामध्ये एक म्हणजे नाविन्य असं आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या डिशेस आपण इथे सादर केलेल्या आहेत. त्यामध्ये आपला वडा कोंबडा आहे, चिकन बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी आहे. त्याच्यानंतर भजीमध्ये आपण वेगवेगळे आयटम्स प्रकारचे भजी आपण सादर केलेले आहेत. ते सगळेच पदार्थ इथल्या लोकांना सगळ्यांना आवडलेले आहेत. तर तुम्ही इतक्या लांबून आलात, तर इथल्या लोकांचा किंवा इथे जे संध्याकाळी जमतात त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? तसा रिस्पॉन्स म्हटलं तरच मॅडम खरंच खूप सुंदर आहे. रिस्पॉन्सबरोबरच अनेक लोकांच्या आत्म्याचे आशीर्वाद जास्त आम्हाला मिळालेत. आमची जशी चव सगळ्यांनाच आवडलेली आहे, तसेच आमचं इथलं वातावरण, इथली स्वच्छता आणि येणाऱ्यांचं प्रेझेंटेशन हे सगळ्यांनाच आवडलेलं आहे. तर एवढ्या लांब तुम्ही घर सोडून आलात, तर घरच्यांचा प्रतिक्रिया काय होत्या? हो, अगदी निश्चितपणे हे सांगायला मला आनंद होईल, कारण 8-8 दिवस महिला बाहेर राहते ही मान्य करण्यासारखी गोष्ट नसते. कारण आम्ही या व्यवसायासाठी राजर्षी शाहू महाराजांचं कृतज्ञता पर्व या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो. पण खरोखरच सांगते, यावेळेला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा होता म्हणून आम्ही इथे आहे. आणि इथेपर्यंत येताना काय काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी खूप आल्या, कारण इतकं साहित्य आणायचं होतं, इथपर्यंत पोहोचायचं होतं. पण माझे घरचे सगळे लोक आम्हाला इथपर्यंत पोहोचवून गेले आणि 2 दिवस आम्हाला सेटल व्हायला लागले. पण आता व्यवस्थित सगळं सुरू आहे आणि प्रतिसाद खूप सुंदर आहे. तर तुमच्या मते महिला ही कशी असावी? माझ्यामध्ये महिला ही अतिशय सक्षम अशी हवी आहे. तिच्या अंगामध्ये असणाऱ्या कलागुणांना तिने वाव देता यावं पाहिजेत. आणि त्यासोबतच एक बाहेर पडलेल्या महिलेला पूर्णपणे एक व्यवहारज्ञान येण्यासाठी तिने उंबऱ्याच्या बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि ते बाहेर पडणं तिला अतिशय लाभदायक होऊ शकतं तिच्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर. पावलोपावली तिला ही गोष्ट अतिशय ताकद देणारी असते. मला वाटतं प्रत्येक महिलेनीच उंबऱ्याच्या बाहेर पडून आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला तिनं प्राधान्य दिलं पाहिजे. नमस्कार काकी, तुमचं नाव? माझं नाव अनिता श्रीरंग सावंत. तर इथे आज जे स्टॉल लागलेत बचत गटाचे, तर इथे येऊन तुम्हाला कसं वाटतं? मला छान वाटलं इथे येऊन, हिने मला मदत केली, छान वाटलं इथे येऊन मला पण. तू काय बनवते? अच्छा, तर इथे येऊन तुला कसा अनुभव आला आहे? मला इथे येऊन खूप काही अनुभव आला. इतर लोकांना कसं बोलायचं, म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहेत ते कसं द्यायचं, कसं कुणाला हाक मारायचं. मी या गावातून आलेले आहे, शहरात आल्यावर कसं कोणाशी बोलायचं ते मला समजलं. यातून ह्यांच्या मॅडमांच्या बरोबर आल्यावर मला खूप अनुभव आला. माझं नाव अरुणा गोविंद जाधव, हनुमाननगर शिये. माझे बचत गट 6 आहे. मी ह्या बचत गटाकडून मला मागणी आली की हा स्टॉल मांडायलाच पाहिजे. इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला अतिशय बरे वाटले. स्टॉलमधून आता जाऊ पण वाटत ना आम्हाला घरी.
तर मॅडम तुम्ही इतक्या लांबून आलाय तर एवढ्या लांब येण्याचा उद्देश काय? ह्या बचत गटांना भरपूर प्राधान्य मिळालं. आम्हाला अनुभव पण आला बराचसाच, काही करायचं काही नाही, घरी काय होतं ह्याविषयी बरंच काय काय मिळालं. छान वाटलं, भरपूर फायदा पण होतोय. ह्या बचत गटात माझी मुलगी बाहेर कुस्तीला आहे फर्स्ट स्पोर्टला, त्यामुळे भरपूर अनुभव मिळाला. भरपूर प्राधान्य मिळालंच मॅडम. आम्हाला बचत गटातून सपोर्ट पण भरपूर आहे. सर पण चांगले आहेत आमचे, सगळ्या गोष्टीला सपोर्ट करतात. भरपूर विक्री पण होते आमचे भरपूर. परत पराठे सगळ्यांना आवडतात पण छान. थालीपीठं गर्दी पण भरपूर असते स्टॉलला. बहुतेक काल आम्हाला 12-12,500 रुपये मिळाले सर. त्यातनं आमचे 2-3 हजार रुपये गेले. बाकी सगळे आमचेच फायदा आहे. चांगला आहे सर. प्लस पोरगी पण बाहेर घातल्या, त्यामुळं आम्हाला पण थोडासा फायदा पण झाला, चांगलं झालं. तिला पण प्राधान्य मिळालं चांगलं. आमच्याकडून ती पण शिकू दे की बाहेर कुठंतरी जायला पाहिजे, त्यामुळे मी पण पोरगीला बाहेर घातलं आहे ह्याच्यामुळेच. नमस्कार, आपलं नाव माझं नाव तेजस्विनी प्रकाश जाधव. आणि कुठून आलं आपण? मी शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर. तुम्ही इथे बचत गटाचा कोणता स्टॉल लावलाय? मी इथं काजू आहेत, सांडगे आहेत, परत कुरवड्या आहेत, पापड आहेत. सगळे म्हणजे हे आम्ही 4 महिलांनी मिळून आम्ही हा कारखाना सुरू केला आहे. म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग रॉ मटेरियल पूर्ण काजू तयार करण्याचं काम आम्ही आमच्या बचत गटाच्या सगळ्या महिला करतो आहे. 12 जणींचा आमचा एक ग्रुप आहे. उमेद अभिनंतर त्यांच्यामुळं आम्हाला आज हे व्यासपीठ मिळालं आहे. मी शाहू महाराजांना पण विनम्र अभिवादन करून त्यांच्यामुळं आज आम्हाला इथं याची संधी मिळाली. आणि आम्ही आता सगळ्या 11 महिला मिळून हा प्रोजेक्ट चालवतो आहे. मग आता सगळ्या बाकीच्या महिला ज्या तिथं काम करत आहेत, मी इथं एकटी स्टॉलसाठी आलेली आहे. आणि अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतो इथं आम्हाला. काही बाकीचे आमचे उमेदचे जे शासकीय अधिकारी आहेत ते पण आमची अतिशय चांगली काळजी घेतात. परत मी आता मागच्याच महिन्यात बेंगलोरला जाऊन आले सरस एक्झिबिशनसाठी. तिथं पण आमच्या या स्टॉलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर महिलांना काय संदेश द्याल? उमेद आम्ही जे आमच्यासाठी अभियान राबवायला लागलेत त्या माध्यमातून सगळ्या महिलांनी घरातून थोडं बाहेर पडावं आणि या संधीचा फायदा घ्यावा. आणि त्यांनी आपल्या कलागुणांना इथं आपल्याला अतिशय चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आहे, त्याचा चांगला उपयोग करावा. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव धीरज भोसले. अच्छा. तर तुम्ही हा जो बचत गटांच्या लेडीजना स्टॉल लावून दिलेत, तर यातून तुम्ही काय संदेश द्याल आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकराजा राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व या अंतर्गत उमेदच्या अंतर्गत शाहू महाराजांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं जिल्ह्यातील विविध प्रकारचे स्टॉल म्हणजे शाहूकालीन पदार्थ यामध्ये आम्ही आणलेले आहेत. यामध्ये ठेचा असेल, नाचण्याची भाकरी असेल, पिठलं भाकरी असेल, तांबडा पांढरा रस्सा असेल, रक्तीमुंडी असेल किंवा विविध प्रकारचे धपाटे असतील, यासारखे पदार्थ आपण ग्रामीण भागातले इथं आणण्याचं शाहू मिलमध्ये काम केलेलं आहे. या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम आज आम्ही उमेदच्या अभियानाच्या वतीनं महिलांच्या वतीनं आम्ही करत आहोत. तर यातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? शाहू राजांनी महिलांसाठी खूप काही केलं आहे. म्हणजे महिला सक्षमीकरणाची खऱ्या अर्थानं चळवळ ही शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये राबवली. कारण की कोल्हापूर शहराला हा तारराणीचा वारसा आहे. तोच वारसा हा उमेद अभियानाच्या वतीनं आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. त्यामुळं आमच्या महिलाही त्याच ताकदीनं या अभियानाच्या काम करतात. त्यामुळे या माध्यमातून महिलांना मार्केट असेल, मार्केटच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख असेल, आपले पदार्थ विक्रीला कसे ठेवावेत, त्यामध्ये आमूलाग्र बदल कसा करावा आणि मार्केट आणि सध्या चालणारं आपल्याकडे असणारे पदार्थ
यांचा साम्य कसं करता येईल हे यामधून चाललं आहे. माझं नाव अनिता डुरे आणि ही माझी सुनबाई. आपण कुठून आलात? गारगोटीवरून आले. इथं आल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आला किंवा कसं वाटते? चांगला अनुभव आला, चांगलं वाटलं. म्हणजे बऱ्याच ओळखी होतात, बरेच वेगवेगळे पदार्थ पण आपल्याला मिळतात बघायला, ट्राय करायला. आणि आमच्या पण पदार्थांना चव बऱ्याच जणांना आवडली. खास करून मी म्हणजे माझ्या नाती आहेत छोट्या छोट्या, त्यांच्यासाठी नाचणीचे लाडू पौष्टिक. मुलांना कसं हे म्हणतात कॅडबरीचे लाडू आहेत, कॅडबरी मुलांना आवडते ना, मग घावणसुद्धा मी नाचणीचंच करते. ते देखील मुलं म्हणतात, लहान मुलं, की बाबा हे कॅडबरीचे भाकरी केली आहे. असं सगळं त्यांना आपण शिकवायला पाहिजे ना खायला. आपणच नाक मुरडलं तर लहान मुलं खात नाहीत. मग अशा गोष्टी. हे आता शेतातले आंबे आहेत माझ्या, हळदसुद्धा मी शेतातलीच आमच्या आणलेली आहे. बऱ्यापैकी जेवढं आपल्याला होईल तेवढं शेतातलं, डांगराचं पीठ शेतातल्या ह्याच्यातून, असं सगळं आम्ही शेतातल्याच वस्तू आणून थोडंफार बाहेरून पण घेतो आहे, कारण का विक्रीला हे करण्यासाठी. आणि फूडचं स्टॉल त्यांनी सांगितल्यामुळं पिठलं भाकरी, डांगर भाकरी असं आवडीनं लोक खातात. चांगला अनुभव आहे ते. तर तुम्ही आज एक महिला म्हणून एक दुसऱ्या महिलेला काय संदेश द्याल? मला वाटतं प्रत्येक महिलेनं आज उडायला शिकलं पाहिजे. पंखात बळ प्रत्येकीचे आहे, पण त्याचा वापर तिनं केला पाहिजे. आणि त्यासाठी आपलं उमेद फाउंडेशन, आपलं महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान खूप चांगलं कार्य करते. पंचायत समिती असू दे, बचत गटामार्फत असू दे, किंवा इथला शिक्षक स्टाफ असू दे, आपला इथं जो कार्यरत आहे सकाळपासून रात्रीपर्यंत राबतो आहे. असे बरेच लोक आहेत जे महिलांना खूप सक्षम बनवण्यासाठी खूप आता अभियान खूप जोमाने काम करते. पण त्याचा वापर करून महिलेने आता पुढं गेलं पाहिजे आणि त्यातून व्यवहार ज्ञान हे घेतलं पाहिजे आणि उद्योगधंद्याला सुरुवात केली पाहिजे. कारण उद्योगधंद्याला सुरुवात जर केली, ती सक्षम होईल, स्वतःच्या पायावर उभी राहील आणि त्यातून तिची प्रगती होईल. तिची प्रगती झाली तर घराची होईल आणि घराची झाली तर देशाची नक्कीच होईल. तर आज आपण इथं पाहिलं की महिला ह्या अगदी उत्साहानं सर्व क्षेत्रात पुढे असतात आणि इथेही बघितलं की हे चित्र लक्षात येते. तर आज मी एक महिला आहे हे सगळं बघून मला एक प्राऊड फील होते. कॅमेरामन निलेश लोहारसह सुरेखा शेजाळे, स्पीड न्यूज लाईव्ह 24 कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.